आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली तर डिका स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. आवर्जून जे प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन जोडले गेलेत चॅनलवरती, जर तुम्ही नवीन आहात तर डिका स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका, कारण भरपूर चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातूनही दाखवलं जातं. आपला हक्काचा चॅनल मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा, भरपूर प्रेम द्या. आता यजमान संघ खेळतोय सलामीची जोडी उत्तम आणि त्यांचा समवेत चैतन्य ओपनिंग साठी आलेत. सामन्याला सुरुवात पहिल्या षटक अजित घरत, पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हलकी मिसफील्ड दरम्यान पॉइंटला झाले आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. सेफली बॅटर क्रीजमध्ये पोहोचलेत. हलकी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा तिथे घेतला. दोन्ही बॅटर्सने अगदी ओळखलं की यस चान्स आहे, आपण आणखीन एक रन घेऊ शकतो आणि प्रॉपर तिथे कॉलिंग पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्समध्ये. कारण रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तुमचं कम्युनिकेशन नेहमीच महत्त्वाचं राहिलं. कम्युनिकेशन प्लस कोऑर्डिनेशन. कारण जेव्हा एखाद्या रनसाठी कॉल केला जातो तेव्हा जो दुसऱ्या एंडला बॅटर आहे त्याचा रिस्पॉन्स देखील योग्य येणं गरजेचं आहे. अदरवाईज मोस्ट ऑफ टाइम्स अशा वेळेला रनआउटची विकेटही जाते, ते आपण पाहिलं. या 2 धाब्यांनी ऑफ द मार्क झाला उत्तम आणि ऑफ द मार्क झालेली टीम कानाई पाये. पॉवर प्लेचं षटक फक्त 2च फील्ड 30 यार्ड सर्कलचा बाहेर आहेत. पायांवरती बॉल अपील, बट अंपायर सहमत नाही आहेत. अपील दरम्यान करण्यास जरूर आली बट अंपायरची संमती नाही मिळाली. लेग बाईसची सिंगल मिळेल. आता चैतन्य स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. टीम टोटल आता 3 धावा स्कोर कार्डवरती. बघा या आधीचे 2 सामने आपण बघले जिथे आकडा कॉमन होता दोन्ही सामन्यामध्ये. 54च दोन्ही मॅचेसमध्ये बनवण्यात आला आणि 55 दोन्ही मॅचेसमध्ये डिफेंडही झाला. बट दुसरा जो सामना होता तिथे देवेंद्र लाजवाब खेळला घोडबंदर टीमसाठी. एकंदरीत पूर्ण सामना त्याने जिंकूनच दिला होता. कदाचित स्टार्ट जर घोडबंदर टीमचा मागील सामना चांगला रागला असता तर सामन्याचा निकाल वेगळाही रागला असता, बट तसं काही नाही आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळलाय चैतन्य, फटकाला जबाब आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला, आउटफील्ड फास्ट. बॉल झाले एका टप्प्याने बाउंड्री लाईन सप्पलीकडे, पकला चौकार चैतन्याचा बॅटमधनं. थँक्यू डीजर नयन देवळीकर यांनी सांगितलंय लगातारचे 3 चौकार नाही, लगातारचे 3 षटकार जर कोणत्याही बॅटरच्या बॅटमधनं येतात फक्त पाये टीमसाठी तर त्यांच्या वतीनं 500चं कॅश प्राईज देण्यात येईल. आता वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल अपील, फक्त अपीलच होती. उत्साह जास्त विश्वास कमी. येतोय डॉट, निर्धाव चेंडू येतोय. अपील करण्यात आली. कधी कधी चान्सही घेतला जातो फिल्डर्सच्या माध्यमातून की अंपायर्सवरती थोडा दबाव बनवूया, बट आमचे दोन्ही अंपायर्स जर आपण पाहिले या स्पर्धेमध्ये जे आहेत प्रसन्ना भुईर सर आणि तसेच विशाल पाटील सर. नेक्स्ट बॉल. आता पडल्यानंतर बॉल राईज झाला आणि जितके बॉल उचलतायत ना मला 2014ची ॲशेस सिरीज आठवली. कारण बॅटपॅच नंतर मिचेल जॉन्सनचा कमबॅक त्या सिरीजमध्ये झाला आणि बाउन्सर किती इफेक्टिव्ह असतो ना. 2014ची ॲशेस सिरीज पहा. ॲशेसचा पूर्ण इतिहासामध्ये फर्स्ट टाइम एक बॉलरने 30+ विकेट एक सिरीजमध्ये. त्या सिरीजमध्ये आताही अपील, आताही पंच सहमत नाही आहेत, आताही बॉल राईज झाला. चर्चा आता केली जाईल. पडल्यानंतर बॉल राईज किती होतात. स्पेशली या क्रीडांगणाच्या निर्मितीवरती म्हणायचं झालं तर फार मेहनत घेतली आहे, बट येत्या काळामध्ये आणखीन मेहनत जर घेतली जाईल तर क्रीडांगण आणखीन चांगलं होऊ शकतं. डेफिनेटली होईल, कारण मेहनत सुरू आहे पाय टीम्स आणि त्यांना खंबीर साथ विद्यमान उपसरपंच प्रशांत दादा म्हात्रे यांची आहे आणि दादा देखील टीममध्ये आहेत, ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत खेळताना. तर ही देखील फक्त अपीलच होते. आणखीन एक दरम्यान डॉट बॉल येतो. काही चर्चा तर तिथे बॉलर सोबत केल्या जातात. बघा ॲशेस सिरीज विषयी मी म्हणत होतो, आता ॲशेस नुकतीच समाप्तही झाली. चालू कधी झाली समाप्त कधी झाली तेही नाही समजलं, कारण ज्या प्रकारे डॉमिनेट केलं ऑस्ट्रेलियाने या सिरीजमध्ये. कारण टेस्ट क्रिकेट म्हटलं गेलं तर प्युअर टेस्ट क्रिकेट फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड
इंडियामध्ये टेस्ट क्रिकेट बघायचं म्हटलं तर नुकतेच आपण इंडिया वेस्ट इंडिज सिरीजमधली मॅच पाहिली जी अहमदाबादला होती. एक प्रेक्षकसुद्धा मॅच बघायला नाही. आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट क्रिकेट मेलबर्न ग्राउंडवरती टेस्ट मॅच झाली ऑस्ट्रेलिया इंग्लंड 93,000 लोक मॅच पाहण्यासाठी टेस्ट मॅच. कारण बघा आजच्या डेटला किती फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जरी आले, जेव्हापासून T20 क्रिकेट इंट्रोड्यूस झाला 2005ला, त्यानंतर T20 क्रिकेट, त्यानंतर T10 आपण पाहिला, त्यानंतर The 100 आला, भरपूर सारे फॉर्मॅट इंट्रोड्यूस झाले. बट त्यातल्या त्यात जी मजा टेस्ट क्रिकेटमध्ये आहे ना ती मजा आजही कोणत्याच फॉर्मॅटमध्ये नाही आहे. सेकंड ओव्हर जर आपण पाहिलं बॉलर तयार होतात निलेश येतो या सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटक शांत होतं कारण फक्त 7च धावा त्या फर्स्ट ओव्हरमध्ये आला. महत्वाची गोष्ट ही राहिली की विकेट नाही मिळाली फर्स्ट ओव्हरमध्ये, पण तरी सुद्धा मी म्हणेन की अजित घारतने ना लाजवाब बॉलिंग केली. कारण फक्त 7च धावा त्याने दिल्या आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक बॉलर म्हणून तेच महत्त्वाचं राहिलं की विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट रन्स कमी खर्च झाला पाहिजेत. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7. सेकंड ओव्हर निलेश राऊंड विकेट, पहिलाच बॉल उडवलाय, लॉफ्टेड फटका, फिल्डर येतात पण प्रयत्न कमी पडलेत आणि अखेरता बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील. या रन्स 3 नव्हे तर आणखीन मिळतील. रन्स म्हणत नव्हत्या बट फिल्डर्सने सांगितलं की आम्ही थोडी मदत करतो आता, कारण या थ्रोची काय आवश्यकता होती हा प्रश्न आता नक्कीच निर्माण होतोय टीम चिंचोटी समोर. कारण 3 तर कन्सिड झाला होता आणि त्यातल्या कुठेतरी ती लॉंगॉनला देखील मिस्टेक झाली, तिथे देखील कॅच व्हायला हवी होती. कारण आजही टेनिस बॉल क्रिकेट जितका पुढे निघून गेला ना, एक फिल्डर म्हणून जर तुम्ही कॅच पर्यंत पोहोचतात तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला कॅच पकडायचीच. आणि कॅच इतकी अवघड नव्हती. आजचं जर क्रिकेट पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण डायव्हिंग एफर्ट्स भरपूर जर पाहत असतो, कारण आधीचं जर आपण 90sचं टेनिस बॉल क्रिकेट आणि आत्ताचं टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं तर आज एक आयकॉन प्लेअर एक स्पर्धा खेळण्यासाठी 1 लाख 1.5 लाख घेतो. आताची अशी जी परिस्थिती आहे, आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पैशाची कोणतीही कमी नाही आहे. आता फुल नंतर लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका खेळायचा होता, बॅट बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. बघा आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निशान जे आपण पाहिलं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आता यावर्षी आपल्याला गुजरात सुरतला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नुकतीच इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीग बँगलोरला झाली. त्यानंतर कर्नाटका क्रिकेट लीग देखील नुकतीच झाली, ती देखील टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट देखील ना आज संपूर्ण इंडियामध्ये ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना आज एकूण एक खेळाडू फार पुढे चाललेत. आताही वाईड ऑफ स्टंप फुल, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि एक डॉट बॉल आता दबाव बनवतोय बॅटर्सवरती. कारण 4 ओव्हरची मॅच, एक बॅटर म्हणून विकेट सोबत तर घेऊन जायची नाहीये. तुम्हाला एक बॅटर म्हणून चान्स घ्यावा लागेल, रिस्क घ्यावाच लागेल आणि रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल. कारण काही न करता काही मिळत नसतं, काही मिळवण्याकरता काही करावं लागतं. आणि या क्षणाला जर जलद गतीने रन्स हव्या आहेत ना, असं नाहीये की प्रत्येकी वेळेस बॉलरच लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक करेल. एक बॅटर म्हणून कधी कधी ना स्ट्रोक इन्व्हेंट करणंही महत्वाचं राहतं. आता हे फुल नंतर ड्राईव्हचा फटका, कव्हरला फिल्डर आहेत, आता मिस फील्ड. सकाळचा नाश्ता जास्त झाला असंच वाटतंय आता. ज्या प्रकारे फिल्डिंग सुरू, रनआउटची विकेट आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झाले तो उत्तम आणि धक्का पगला. थँक्यू डीजर. न्यू बॅटर जितेन देवळीकर येतात आणि जितेनला लास्ट टाइम जेव्हा पाहिलं होतं स्पेशली त्याची बॉलिंग फार इम्प्रेसिव्ह लागली होती वडगरच्या त्या स्पर्धेमध्ये. कारण या परिसरामध्ये आमचं येणं फार कमीच होतं, कवचितच होतं, पण आज ही येण्याची संधी मिळाली आणि फार जबरदस्त आयोजन केलं खऱ्या अर्थाने श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय बी टीमने. लाजवाब ही त्यांची स्पर्धा लागली आणि एक वेल डिसिप्लिन स्पर्धा. फक्त प्रत्येकी दिवसामध्ये आपल्याला 8 संघ खेळताना पाहायला मिळतात आणि काही विभागांमध्ये तर 10 संघ 12 संघ
बघा मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे की कुठेतरी ना खेळ देखील चांगला झाला पाहिजे आणि खेळ चांगला होण्यासाठी प्रॉपर ओव्हरच्या मॅचेसही झाल्या पाहिजेत आणि खेळाडूंना तितका वेळही द्यायला हवा आहे. कारण 2 ते 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये कधी खेळाडूचा टॅलेंट समजतच नाही, ती वेळच मिळत नाही. 4 ओव्हरच्या प्रॉपर मॅचेस या स्पर्धेमध्ये खेळवल्या जातात. एक जबरदस्त आयोजन हे पाहायला मिळतं आणि स्पेशली जेव्हा मी ग्राउंड पाहिला आणि तेव्हाच मला समजलं की ग्राउंडच्या निर्मितीसाठी देखील फार मेहनत करावी लागली मॅनेजमेंट कमिटीला आणि त्यातल्या त्यात हे जबरदस्त डेकोरेशन देखील आपल्याला पाहायला मिळतं. बॅक ऑफ लाईन टॉप एज लॉंग लेगला फिल्डर येतात, प्रयत्न चांगले केले बट तरी सुद्धा हा बॉल त्या फिल्डरला भेदत असताना एका टप्प्याने बाउंड्री लाईन बाहेर 4. थँक्यू डीज. चैतन्य फार वेळानंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि त्याचाच बॅटमधनं हा चौकारही येतो. नेक्स्ट बॉल. आता पुढचा फटका, लाजवाब फटका. खेळता जे फटके हवे आहेत आणि तेच फटके आता येत आहेत. बॅटर चैतन्यचा बॅटमधनं सिक्सर. थँक्यूडीज. खेळ समाप्त 2 षटकांचा अखेरता आता पाय टीम बॅक ऑन ट्रॅक बिकॉज या ओव्हरमध्ये आला 16 धावा आणि आता एंड ऑफ द सेकंड ओव्हर 23 लॉस ऑफ 1 विकेट. टीम कानाई स्पोर्ट्स पाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि यानंतर जो होणारा सामना आहे, जी बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार मॅच आहे टीम खार्डी आणि वाकीपाडा. दोन्ही टीम्स वाकीपाडा जुचंद्र आणि खार्डी ही बॅटल यात नंतर. सो दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. चैतन्यला जशी स्ट्राईक मिळाली तशी त्याचा बॅटमधनं 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. बघा जो चौकार आला तिथे तो कंट्रोलमध्ये नव्हता, पण या क्षणाला रन्स कशाही आल्या तरी हरकत नाही. रन्स येणं गरजेचं टीम पाहायला आणि रन्स आता येतात. मागील 2 चेंडूंवरती 10 आला. आता थर्ड ओव्हर बॉलर पाहायला मिळतात या तिसऱ्या षटकामध्ये. सतीश 23 ऑन द बोर्ड, 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि तिसरं षटक सतीश तयार होतात. मग जर आपण क्रीडांगण पाहिलं तर सध्या सगळीला जे लॉंग ऑफ आणि डीप कव्हर रिजन आहे ना, त्या रिजनमध्ये मोठा फटका खेळणं फार अवघड राहणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर रिजनमध्ये आउटफील्ड देखील थोडी स्लो पाहायला मिळत आहे आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ रिजन ते देखील डीप आहेत आणि ऑन साईड जर आपण पाहिली डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग ते क्षेत्रही फार मोठं आहे. या क्रीडांगणावरती मोठे फटके खेळण्याकरिता खरं तर एक बॅटर म्हणून प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळणं आणि पॉवर देखील फटक्यामागे असणं या गोष्टी फार महत्त्वाच्या राहणार आहेत. आफ्टरनून सेशनमध्ये ही बॅटल आपण पाहत आहोत. स्वतः या स्पर्धेची आपण जर पाहिलं गेलं तर ही स्पर्धा आपण पाहिलं तर श्री कान्हाई स्पोर्ट्स आहे बी टीम, बट बी असो ए असो दोघं एकजुटीने नेहमीच राहतात आणि एकजुटीनेच खेळतात. पण खाली जर आपण विचार केला तर सर्व खेळाडूंना संधी मिळायला हवी या अनुषंगाने या 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि असंच असायला हवं. या गोष्टीवरती चर्चा करूया. एक गोष्ट मला आठवली, बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका, लाजवाब फटका, बॉलला थेट पाठवलाय लॉंग लेगचा वरद षटकार. थँक्यू. म्हणजे मी सांगत होतो की एका गावामध्ये 2 टीम बनवा, 3 टीम बनवा, 4 टीम बनवा, बट टीम्स कितीही असू द्या, जेव्हा आपण खेळत नाही आहोत आपली दुसरी टीम खेळत आहे ना, तेव्हा आपल्या मनामध्ये फक्त हेच आलं पाहिजे, जर हे खेळलं तर हे जिंकले पाहिजेत आणि ते जेव्हा बाहेर असतील ना तेव्हा त्यांच्या मनामध्ये हीच भावना असली पाहिजे. कारण बघा गावामध्ये तुम्ही 4 टीम्स बिंदास बनवा, हरकत नाही आहे, बट एका सोबत राहा. ही गोष्ट मी नेहमीच सांगेल कारण मी मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलेलं आहे. पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगतोय की काही ठिकाणी मी हेही पाहिलं 2 ते 3 टीम्स आहेत, बट खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एखादा संघ त्यांचा पराभवासाठी थांबतो तर तो संघ यांचा पराभवासाठी थांबतो, एकाच गावात राहून. या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. आता बॉल हवेमध्ये
आणि दरम्यान जबरदस्त फिल्डिंग वर्क तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या जोरावरती विकेट मिळेल. बॅटर जितेन देवलीकर बाद झाले. धक्का लागला हा दुसरा. विकेट मिळाली. जितेन देवलीकर एक षटकार जितेनचा बॅटमधनं जरूर आला आणि त्यात नंतर विकेट मिळाली. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती दाखल होता. अभिजित बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 29 ऑन द बोर्ड. विकेट मिळाली. जितेन देवलीकर बाद झाले आणि आता क्रमांक 4 वरती अभिजित देवलीकर बॅटिंग करण्याकरिता आला. स्कोर कार्ड 29 ऑन द बोर्ड आणि अजूनही जर आपण पाहिलं रिमेनिंग या ओव्हरमध्ये जे चेंडू बाकी आहेत येते 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. येत्या क्षणी इम्प्रोवाइज केलं पण या फटक्यासाठी डीप मध्ये बॅकवर्ड करलेला फिल्डर प्रयत्न चांगले केले बट त्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. बॉल आता जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चौकार. बघा प्रयत्न चांगले केले बट एकंदरीत विचार केला कदाचित बॉल फील्ड करण्यासाठी थोडं वेट केलं असतं तर कदाचित या रन्स देखील वाचू शकल्या असत्या. बट कॅच साठी अटेम्प्ट केला तेही योग्यच होतं. आता रिव्हर्स पूल फिल्डर कॅच पकडली जाईल. शॉर्ट थर्डला फिल्डरने मिस्टेक केली नाहीये. विकेट आणखीन एक मिळेल. अभिजित देवळीकर आलेत आणि आता अभिजितला जावंही लागेल. धक्का हा लागला तिसरा. नवीन फलंदाज आता दाखल होतं बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती. न्यू बॅटर संतोष आता येतोय क्रमांक 5 वरती. 3 विकेट त्यामध्ये जर आपण विचार केला पहिला झटका रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यानंतर या ओव्हरमध्ये 2 सफलता आतापर्यंत मिळाला बॉलर सतीशला. पण या ओव्हरमध्ये रन्स जर आपण पाहिले तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची ही गोष्ट लागली की विकेट्स आता क्विक सेशनमध्ये चाललेत.
कारण या क्षणाला आता जर आपण पाहिलं खेळ जो बाकी या इनिंगमध्ये अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडू आणि त्यानंतर 6 चेंडू म्हणजे टोटल 8 चेंडू अजूनही या फर्स्ट इनिंगमध्ये बाकी आहेत आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला 33 ऑन द बोर्ड 33 धावा फलकावरती आहेत आणि असं वाटतं की मागील 2 सामन्यामध्ये जो 54चा आकडा आपण पाहिला या इनिंगमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे त्याच प्रकारे जर आपण पाहिलं चैतन्य जर खेळला तर 50+ आकडा याही सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. त्याला साथ देण्याकरिता आता संतोष आला क्रमांक 5 वरती. अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडू बाकी आहेत पण हे षटक सिक्सर विकेट 4 विकेट असं लागलं. आता थाईज वरती बॉल आदलला विकेट किपर पोहोचतात बॉल फुल केला जातोय आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगलचा सांगेने आता टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 34 ऑन द बोर्ड. अजूनही 1 चेंडू बाकी आहे या षटकामध्ये बट या ओव्हरमध्ये 10 जरूर आपण पाहिले या आधी आल्या त्यानंतर ही लेग बाईस हे सिंगल आहे बट विकेटही 2 आले. चैतन्य स्ट्रायकिंग एंडवरती ज्या चैतन्याचा बॅटमधनं याआधी आपण 2 चौकार 1 षटकार पाकलेला आहे आणि या क्षणाला तसेच आणखीन 2 ते 3 फटके हवे आहेत त्याचा बॅटमधनं टीम पाहायला. कारण जर आणखीन 2 ते 3 चांगले फटके येतात तर टोटल चांगला बनवला जाऊ शकतोय आणि हा फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. फुल टॉस जसा मिळाला हे निमंत्रण होतं मोठा फटका खेळण्यासाठी आणि ते निमंत्रण स्वीकारलं बॅटर चैतन्यने आणि चैतन्याचा बॅटमधनं हा दुसरा षटकार येतोय आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 3 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड आहे 4-0 40 धावा स्कोर कार्ड वरती धक्के लागले 3 टीम कानाई स्पोर्ट्स पाय आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. यानंतर होणारा सामना जीवचंद्र वाकीपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम खार्डी अशी बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आकाशदादा करमडा दादांचं देखील आगमन झालं मी त्यांनाही विनंती करतो आपणही माणसावरती या आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चैतन्याचा बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका इथे आला आणि जो शेवटचा बॉल होता ना त्या बॉलला पाहून खऱ्या अर्थाने एक वाक्य मला म्हणावंसं वाटतं आ बेल मुझे मार अशा प्रकारे तो बॉल टाकला होता. फुल टॉस बॉल तो देखील पॅनवरती आणि त्याचा फायदा चैतन्याने घेतला. षटकार त्याचा बॅटमधनं आला तर अंतिम ओव्हर बॉलर सुनील रावत या लास्ट ओव्हरमध्ये 40 ऑन द बोर्ड आणि आणखी किती ऍड होतील या स्कोर कार्ड मध्ये हे तर आपल्याला येते 6 चेंडू सांगतील. पहिलाच बॉल तितकासा चांगला संपर्क नाही आणि सिंगलच घ्यायला हवी आणि सिंगलच घेतलेली आहे कारण या क्षणाला चैतन्य वेलसेट बॅटिंग करतो त्याचा बॅटमधनं चांगले फटकेही आलेत सो त्या अनुसरून चैतन्याचं स्ट्रायकिंग एंडवरती थांबणं हेच महत्वाचं आणि स्ट्राईक आता चैतन्यकडे आहे. 5 चेंडू आणखीनच 41 ऑन द बोर्ड किमान 2 तरी चांगले फटके हवे टीम पाहायला तर दुसऱ्या बाजूला बॉलर सुनील रावत यांचा प्रयत्न असेल बाउंड्री द्यायची नाहीये. प्लॅन मिस येतोय डॉट. आपण जर सरफेस पागली या स्पर्धेमध्ये जी विकेट ती पागली तर बॉल असं वाटतं स्किड होऊन अतिरिक्त गतीने येतो. तेच पाहायला मिळालं अगदी मॉर्निंग पासून जे सामने झालेत बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गतीने येतो आणि आताही हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गतीने आला डॉट बॉल येतोय. आता पायांवरती लीडिंग एज विकेट कीपर पोहोचलेत आणि कॅच पकडली जाईल. वा काय जबरदस्त कॅच पकडली विकेट कीपर गणेश बनसोडे यांनी. सफलता मिळेल धक्का आता लागला हा चौथा बॅटर बाद झाला चैतन्य. विकेट मिळाली पण चैतन्य चांगलाच खेळला कारण त्याने इंडिव्हिज्युअली ज्या रन्स बनवला या इनिंगमध्ये 21 बनवला त्याने. खेळी तशी चांगली लागली. न्यू बॅटर आता चंदन देवळीकर बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती येतोय. फिनिश महत्वाचा राहणार आहे कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण बघलं तर 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. चंदन आलाय. चंदनसाठी पहिलाच बॉल अगदी फुल अंत होता. बॉल दरम्यान डीप मिड विकेटला चालला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत रनआउटची शक्यता आहे आणि इझी रनआउट
चंदन देवळीकर आता रनआउट झालेत आणि धक्का हा 5वा लागला. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. सर न्यू बॅटर लवकर पाठवा. झटका आणखीन एक. चंदन देवळीकर रनआउट झालेत. धक्का आता 5वा लागला. जो स्कोर कार्ड एकंदरीत असं वाटत होतं की इझिली 50+ आपल्याला पाहायला मिळतील, बट लास्ट ओव्हर सुनील रावत यांनी पूर्णपणे रणगतीवरती फुल स्टॉप लावला. कारण बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आल्याच नाही आहेत. आतापर्यंत पाहिले तर आपण 4 चेंडू झालेत आणि 4 मध्ये फक्त 2 धावा आणि त्यामध्ये 1 विकेट मिळाली सुनील रावतला, 1 विकेट रनआउटची आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आणि बॅटर आता दाखल होतात क्रमांक 7 वरती. तेजस देवळीकर बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 7 वरती आलेत. फिनिश महत्वाचा होता. मोमेंटम लूज केला आता या अंतिम ओव्हरपर्यंत येता टीम कानाई स्पोर्ट्स पाय ए टीमने. नेक्स्ट बॉल आता यस्टन्स हवेत. क्लीन बोल्ट युमेस, बट आय विल डेफिनेटली हिट. सफलता आणखीन एक. धक्का आता 6वा. आज सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएटर्समध्ये या गावचा देखील एक चिमुकला सुपुत्र आहे, प्रीत रायकर, रील स्टार. क्या बात आहे. ज्या वयामध्ये लहान मुलं मोबाईल हातामध्ये घेत नाहीत त्या वयामध्ये तो कंटेंट क्रिएटर बनला. आणि यूट्यूबवरती देखील त्याचा चॅनल आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आली. आणि फटका चांगला आहे. प्रॉपर इम्प्रोवाइज केलं. बॉल दरम्यान जायला होता. बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार येतो आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये अंतिम ओव्हरमध्ये चांगलीच बॉलिंग झाली, बिकॉज अंतिम ओव्हरमध्ये आल्या फक्त 6. आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 46 बनवण्यात आला आणि 47चं चॅलेंज सेट केलं टीम कानाई स्पोर्ट्स पाय ए टीमने अगेन्स्ट टीम चिंचोटी. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात कॉम्बॉक्समध्ये आता आपण करूया बदल. आणि जशी होईल सुरुवात जोडले जातील निशांतजी पाटील. त्याआधी मी टॉससाठी इन्व्हाइट करतो टीम खार्डी आणि टीम वाकीपाडा जुचंद्र. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या आपण टॉससाठी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. चेरोबा खार्डी आणि वाकीपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेच टॉस करण्यासाठी. चेरोबा खार्डी आणि वाकीपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण लगेच यायचं आहे टॉस करण्यासाठी. खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आमचे सर्व मान्यवर दाखल झालेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. 09 शिवप्रतिष्ठान एवन जोडी प्रेझेंट प्रमोदजी देवलीकर, प्रणयजी रायकर, शूर मराठा स्पोर्ट्स पाये आणि काणे स्पोर्ट पाये बी या संघाच्या वतीनं ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच श्री काणे माता चषक 2026 तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर आज काणे स्पोर्ट पाये ए संघ देखील मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 46 धावा जोडल्या आणि 47 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये चिंचोटी या संघासमोर ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली झाली होती. चैतन्याच्या बॅटमधून आपण चांगले फटके पाहिले, जितू देवलीकरच्या बॅटमधून देखील फटके पाहिले, परंतु फिनिश फारसं चांगलं करता आलेलं नाही आहे. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 40 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा, फक्त 6 धावा बनवता आल्या कानाई स्पोर्ट पाये या संघाला. आणि 46 धावांवरती हा संघ थांबला, परंतु 47 धावा या सामन्यामध्ये डिपेंड करायच्या आहेत. 47 धावा जरी असल्या ना तरी त्या धावा कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही. या धावांवरून कानाई स्पोर्ट पाये संघ आपल्या घरच्या मैदानावरती या सामन्यामध्ये फाईट करू शकतो. खऱ्या अर्थानं एक चांगला संघ आहे. अनेक क्रीडा स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये
कानाई स्पोर्ट पाई ए संघाने गाजवलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे कानाई स्पोर्ट पाई या संघाला. वाकीपाडा संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं टॉस करण्यासाठी चेरोबा खार्डी या संघाचं कॅप्टन आलेला आहे. वाकीपाडा संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे. अदरवाईज आपल्या टीमला पेनल्टी देण्यात येणार आहे. खरं तर सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. खऱ्या अर्थानं चेरोबा खार्डी या संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. वाकीपाडा संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. 47 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवलेलं आहे. कानाई स्पोर्ट पाय ए संघ आज घरच्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला चैतन्य खारखंडी यांच्या नेतृत्वाखाली. आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा. समीर यांच्या बॅटमधून आपण एक चौकार जरूर पाहिला आणि 46 धावांपर्यंत कानाई स्पोर्ट पाय संघ या मॅचमध्ये पोहोचलाय आणि 47 धावा या सामन्यामध्ये डिपेंड करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला फलंदाज जर पाहिला कल्पेश सापटे आणि अजित खरत हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी या संघासाठी खूप चांगले योगदान कल्पेश सापटे यांचं राहिलंय आणि या सामन्यामध्ये तो सलामीला आलाय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जितू देवलीकर पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न परंतु रिचेबल चेंडू नव्हता. शरीरापासून दूर ठेवला होता, त्यामुळे हा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय जितू देवलीकर यांच्या माध्यमातून. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपचे ऑनर मनीष म्हात्रे वाकीपाडा संघाचे कॅप्टन आहेत आणि मनीष यांचं आगमन झालेलं आहे. पहिल्या षटकानंतर आपण लगेच टॉस करतोय. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट थर्डला अगदी फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. फक्त एकच धाव मिळेल. विद्यमान उपसरपंच प्रशांत म्हात्रे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि त्याने जर झेल पकडला ना तर हरेशजी रायकर यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी आणि समर्थ यांच्याकडून देखील प्रत्येक झेलसाठी 200. अरे नीट सांगा ना यार. तर विद्यमान उपसरपंच प्रशांत म्हात्रे या साहेबांसाठी पारितोषिक आहे. झेल पकडला तर समर्थ पाटील आणि हरेशजी रायकर यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आणि एका हातामध्ये झेल पकडला ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रशांत म्हात्रेसाठी. परंतु जितू देवलीकर इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी करतोय भन्नाट वेगानं. जितू यांच्याकडे वेग आहे आणि जितू यांच्या विरोधात मोठे फटके खेळणं सध्याच्या घडीला फलंदाजांसाठी जर पाहिलं ना तर डिफिकल्ट होऊन राहिलंय. कारण मागील काही चेंडूवरती जितूने भरपूर इम्प्रेस केलाय. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चंदन देवलीकर यष्टांच्या मागे. मिस्टेक होणार नाही. सेफ हँड पकडलाय कॅच. पहिला धक्का या मॅच मध्ये. गावदेवी चिंचोटी या टीमला बसतोय फलंदाज. बॅक टू द पेव्हिलियन. एक बॉल बाकी. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. जितू देवलीकर जबरदस्त कामगिरी करतायत. जेव्हा कानाई स्पोर्ट्स पाय संघ अडचणीमध्ये सापडला ना तेव्हा जितू देवलीकरची कामगिरी आपण नेहमी चांगली पाहिली आहे. या मॅचमध्ये 47 धावा डिपेंड करायच्या आहेत, परंतु पहिल्या षटकामध्ये लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. जितू यांच्या माध्यमातून प्रभावित केलाय, इम्प्रेस केलाय. खऱ्या अर्थानं अजित खरत याने भरपूर मोठा संघर्ष केलाय. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आणि तदनंतर जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचं औदार्य त्याने या मैदानावरती दाखवलं. परंतु यष्टांच्या मागे चंदन देवलीकरने कम्मालीचा झेल टिपलाय. पहिला धक्का गावदेवी चिंचोटी या टीमला बसलाय. खऱ्या अर्थानं कल्पेश सापटे एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे. बापानेच्या मैदानावरती कानाई स्पोर्ट पाय संघाच्या विरोधात खेळताना कल्पेश सापटे अक्षरशः बरसला होता, परंतु या मैदानावरती त्याने भरपूर मोठा संघर्ष केलाय. जितू देवलीकर आज जर पाहिला तर चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केलेली आहे आणि त्याच्यावरती मोठे फटके खेळणं
फलंदाजांना जर पाहिलं तर भरपूर मोठ्या डिफिकल्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि इथून जर पाहिलं ना तर शेवटचा चेंडू बाकी असलेल्या षटकातील नवीन फलंदाज सतीश जाबर मैदानावरती दाखल झाला. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. शेवटचा बॉल गोलंदाज जितू देवलीकर राऊंड विकेट. सतीशच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, लाऊड अपील केली आहे, पंचांचा स्पष्ट नकार आणि ते लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी चिंचोटी या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. आपण टॉस करतोय, मी विनंती करतोय चंद्रकांतजी देवलीकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. त्या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी वाकीपाडा मनीष मात्रे यांचा संघ आणि चेरोबा खाडी या 2 संघामध्ये टॉस केला जाणार आहे. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी देवलीकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गावदेवी वाकीपाडा मनीष मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपचे ऑनर आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आज गावदेवी वाकीपाडा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि मुख्यमंत्री चषकाचे जे आयोजक देखील आहेत, भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जुचंद्र परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि एका बाजूला चेरोबा खाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि चंद्रकांतजी देवलीकर साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस केला जातोय. आणि टॉस जिंकलेला आहे चेरोबा खाडी या संघाने. चंद्रकांतजी देवलीकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग संघाला त्या ठिकाणी शीतपेय द्यायचंय, निर्णय कळवायचे. खाडी संघ निर्णय कळवायचा. चेरोबा खाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि गावदेवी वाकीपाडा या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं. या मनीष मात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपचे ऑनर आहेत आणि मागील काही वर्षामध्ये भरपूर जास्त कामगिरी या मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपने केलेली आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये त्यांचा ब्रँड झळाळताना आपण पाहिलाय. नव्या तर गुजरात, सुरत, गोवा वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील त्यांचा ब्रँड आपण सातत्यानं पाहतोय. आणि 11 वर्ष मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपने देखील पूर्ण केलेली आहे. त्यासाठी मनीषजी मात्रे यांचं देखील आपण कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रोहन पवार, एक वेगवान गोलंदाज. मागील काही दिवसामध्ये जर पाहिलं तर रोहन पवार चांगल्या फॉर्मात आहे, चांगली गोलंदाजी तो करत असतो. परंतु याही मॅचमध्ये त्याला इम्प्रेस करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये जितू देवलीकरनं कमालीची गोलंदाजी केली आहे, इम्प्रेस केलाय. परंतु समोर आहे सतीश जाबर, गोलंदाज तयार. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाही. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. परंतु चेंडूची फेकी जरूर केली आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. सतीश जाबर बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु चंदन देवळीकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. यष्टांच्या मागे कमालीचं गॅदर पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. आणि सतीश जाबर मोठी विकेट, स्वतःवरती निराश असेल. कल्पेश सापटे आणि सतीश जाबर महत्वाची जोडी मैदानावरती होती. कॉलिंगचा अभाव होता आणि त्याच मुलीच की काय धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये गावदेवी चिंचोटी या टीमला बसलाय. सतीश जाबर बाद झालाय, मोठा धक्का बसलाय या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं सुरुवात खराब झालेली आहे गावदेवी चिंचोटी या टीमची. आणि इथून जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली आहे, क्रिकेटमधली आत्महत्या केली आहे सतीश जाबरनं. स्वतःवरती निराश असेल. खऱ्या अर्थानं या मैदानावरती डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजांना भरपूर जास्त ॲडव्हान्टेज आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं ज्या पद्धतीनं प्रसाद भूतेने बॅटिंग केली, तब्बल 11 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि सतीश जाबर धावबाच्या स्वरूपात इथे बाद झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या कड्यावरती. नवीन फलंदाज संजय लोखंडे मैदानावरती दाखल झाले. परंतु रोहन पवार पहिल्या चेंडूवरती भरपूर इम्प्रेस करतायत. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. रोहन पवारला प्रत्येक विकेटसाठी आकाश कोंडसकर आणि हर्ष रायकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु वेगवान चेंडू होता, वेग भंदाट होता, तेज तरार, गतीवरती अगदी स्वार झालाय हा गोलंदाज, वेगावरती स्वार झालाय. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. रोहन पवारच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली पाहायला मिळते. रोहन पवारच्या विरोधात फलंदाज जेव्हा खेळतो ना, त्याचा फुटवर्क कसा आहे, त्याचा युजित फुटवर्क कसा आहे
आणि या सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास करतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो आणि आतापर्यंत यशस्वी राहिलाय त्याचं षटक. चांगली गोलंदाजी इथे देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. दिशाहीन चेंडू वेग वाढवण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु दिशा खराब राहिली आणि इथे व्हाईट बॉल पाहायला मिळाला रोहन यांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेले आहेत ते एकंदरीत 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका संजय लोखंडे याच्या बॅट मधून आलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा ट्रॅकर होता, थोडेसे बॅकफुटला गेले आणि पुलचा स्ट्रोक सजवलाय फलंदाज संजय लोखंडेने. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर असे फटके खेळण्यासाठी संजय जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला संजय यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली ती 10 या आकड्यावरती. रोहन पवार पुन्हा एकदा यावेळेस स्लॅश केलाय, फक्त दिशा दिली आहे. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतायत, बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला फटका संजय यांच्या बॅटमधून, बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि तीच कलात्मकता या मॅच मध्ये संजय दाखवतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॅटचा फेस ओपन केला, फक्त चेंडूला दिशा दिली, स्लॅश केलं, अपरकटचा फटका, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला संजय यांच्या बॅटमधून आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावरती. रोहन पवारचे सुरुवातीचे चेंडू खूप चांगले राहिले, परंतु त्यांच्या मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके संजय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस जर पाहिलं तर स्विच करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतो. यष्टांच्या मागे चंदन देवलीकर खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी करतायत. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती जर पाहिलं ना तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न संजयने केला, परंतु अपयशी ठरले. कमबॅक करणारा चेंडू राहिला रोहनसाठी आणि येणाऱ्या चेंडूवरती देखील त्याला कमबॅक करावा लागेल. वेगवान चेंडू आहे, खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, त्या ठिकाणी थोडेसे चंदन मिस्टेक करतायत, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आणि इथे जर पाहिलं तर 1 धाव मिळेल बाईच्या स्वरूपात असंच म्हणावं लागेल. तर वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे, तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय काय आहे? इट्स अ फेअर डिलिव्हरी. लेग स्टंपच्या वरतून जाणारा चेंडू होता आणि इथे फेअर डिलिव्हरी आलेली आहे, म्हणजेच या चेंडूवरती एकच धाव मिळेल बाईच्या स्वरूपात असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. 2 षटकांचे ते खेळ संपलेला आहे आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी चिंचोडी या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 15 धावा. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. रोहन पवारच्या या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. संजयच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग संजय करतोय, परंतु येणाऱ्या 12 चेंडूवरती इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. गावदेवी चिंचोडी या टीमला षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती संतोष हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा षटक भरपूर निर्णायक आहे, कारण या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या ना तर कान्हाई स्पोर्ट पाय ए संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळालं, परंतु संतोषाला चांगली कामगिरी करावी लागेल. अभिजित देवलीकर देखील ऑप्शन्स होता, परंतु अभिजितला अजून वापरलेला नाही आहे, युटिलाइज केलेला नाही आहे या सामन्यामध्ये.
संतोषचा वापर केलाय आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 47 धावांचं टार्गेट. जितू देवलीकरनं खूप चांगली सुरुवात केली, परंतु रोहन पवारच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती संतोष. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय संजय लोखंडे. जबरदस्त बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. हो, यावेळेस देखील मोठा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी जितू देवलीकर. मिस्टेक करतोय त्या ठिकाणी. अगदी झेलसाठी धावले होते, परंतु बॉल थांबलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली जितू यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जितू सारख्या फिल्डरला अशा प्रकारचा झेल घेणं अगदी जर पाहिलं तर तो सातत्याने घेत असतो, परंतु इथे जजमेंट चुकलं. जागेवरती थांबला आणि खऱ्या अर्थानं झेल घेताच आला नव्हता आणि त्याचमुळेच की काय 3 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली होती 18 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं तर संजय लोखंडे या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी तो रंगात आलाय. एक षटकार या उभ्या मैदानाला त्यांनी दाखवलाय. चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. इथे फटका फसलाय, परंतु फिल्डर वेगाने धावतायत. रोहन अगदी मागे राहिले. खूप चांगल्या पद्धतीनं जजमेंट पाहायला मिळालं रोहन यांचं आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फटका फसला होता आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं ना तर संतोषाने अगदी जर पाहिलं तर संधी निर्माण करून दिल्या होत्या. मागील चेंडूवरती देखील झेल उडाला होता. फिल्डर पोहोचले नव्हते. अगदी डीप मध्ये रोहन होते. चांगला प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नव्हते. जितू देवलीकरच्या अगदी समोर झेल होता, परंतु जजमेंट चुकलं आणि तिथून 3 धावा मिळाल्या. या मिस्टेक आहेत ना, या मिस्टेक कुठेतरी जर पाहिल्या तर चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावे लागतील या मॅच मध्ये. हो, यावेळेस खोलात टाकला होता खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे चंदन चांगला प्रयत्न करतोय. फ्लाइंग स्लीप मध्ये समीर आहे तिथे. चेंडूला स्टॉप केलाय. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 21 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 26 धावा. संतोष चांगली गोलंदाजी करतायत, परंतु फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल टीम कान्हाई स्पोर्ट पाहिला या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफूट पंच बॅकफूटला गेले आणि कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका सजवलाय, परंतु फिल्डर आले त्या ठिकाणी अभिजित. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली अभिजित यांच्या माध्यमातून आणि फक्त 2च धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. संजय चांगली बॅटिंग करतोय, परंतु इथे जर पाहिलं तर अभिजित यांची फिल्डिंग देखील खूप कमालीची पाहायला मिळाली. खरं तर बॅकफूटला गेले, कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त 2च धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 24 धावा. 24 धावा 8 चेंडू. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा संतोष ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय. डिग आउट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. लॉंग ऑनला जितू. इथे मिस्टेक होणार नाही. फिल्डिंग चांगली. फक्त सिंगल. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. स्ट्रोक मोठा खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय, परंतु संतोष चांगली गोलंदाजी करतायत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत संतोषांची राहिली आहे. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर इथून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे गावदेवी चिंचोटीसाठी. या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल ना तर इथून 2 मोठे फटके गावदेवी चिंचोटी या टीमला खेळावं लागेल आणि ती जबाबदारी कल्पेश सापटे या फलंदाजाला घ्यावीच लागेल या मॅच मध्ये. हो, खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका केलाय. काऊ कॉर्नर फेसला जितू आहेत. वेगाने चेंडू वरती आलेत. फिल्डिंग चांगली. चेंडूची फेकी देखील चांगली. जजमेंट चुकलंय. बॅकअप चांगलं राहिलंय आणि त्याच मुळेच की काय इथे 2 धावा मिळतील. खूप चांगली फिल्डिंग राहिली होती चंदनाच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 21 धावा. मैदानावरती गावदेवी चिंचोटीसाठी सर्वोत्तम जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला कल्पेश सापटे, त्याने भरपूर मोठा संघर्ष या सामन्यामध्ये केलेला आहे आणि एका बाजूला संजय लोखंडे. दोन्ही फलंदाज आतापर्यंत जर पाहिलं ना तर गावदेवी चिंचोटीसाठी नेहमी चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलंय असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं
कानाई स्पोर्ट पाय संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत या मॅच मध्ये इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय. खऱ्या अर्थानं संतोषचं देखील कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये त्याने 11 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून देखील रोखलाय. लाजवाब कामगिरी. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री कान्हाई माता चषक 2026 A1 जोडी शिव 09 शिव प्रतिष्ठान, प्रमोदजी देवळीकर आणि प्रणयजी रायकर, कान्हाई स्पोर्ट पाय या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. क्रीडा रसिकांनी देखील डोक्यावरती घेतली आहे ही स्पर्धा, कारण कालच्या दिवसापासून क्रीडा रसिकांची गर्दी आणि अतिथींची मांदी आली आतापर्यंत आपण पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 अभिजित देवलीकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला संजय लोखंडे. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काय सामना रंगलाय. गावदेवी चिंचोडी संघ देखील 6 चेंडू मध्ये 21 धावा बनवण्याची हिंमत ठेवतोय, कारण या संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित यांना तुम्ही पाहताय. अशा परिस्थितीमध्ये कशी गोलंदाजी करावी, अशा परिस्थितीमध्ये संघाला कशा पद्धतीने योगदान द्यावं अभिजितला ठाऊक आहे. आणि आज अशाच प्रकारे चांगली कामगिरी अभिजितला करावी लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 21 धावा डिपेंड करायचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित देवलीकर, स्ट्रायकिंग एंडला संजय लोखंडे. कल्पेश सापटे देखील सलामीला आलाय, परंतु भरपूर मोठा संघर्ष त्यांनी केलाय. त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. यावेळेस कोलात टाकला होता, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, प्लम एलबी सापडलाय पायचीच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का, बिग लॉस. संजय लोखंडे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याला चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, समोर सापडले. लेग कटरचा वापर केला अभिजितने पहिल्या चेंडूवरती, आणि इथे पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का गावदेवी चिंचोडी या टीमला बसलेला आहे. आकाश कोंडसकर आणि हर्ष रायकर यांच्याकडून अभिजित याला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, आणि मंदार मुकादम यांच्याकडून देखील हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त सुरुवात केलेली आहे अभिजितने या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. फलंदाज संजयला बाद केलं. नवीन फलंदाज वैभव मैदानावरती दाखल झालाय. येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये, आणि खऱ्या अर्थानं कान्हाई स्पोर्ट पाय ए संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. अभिजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेटनं आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर सुरुवातीला जर पाहिलं तर यावेळेस पुलटा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी, उत्तम फिल्डिंग चांगली, आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत अभिजित, आणि आतापर्यंत जर पाहिलं तर यशस्वी राहिलेत या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश सापटे. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 4 मोठे फटके या मॅच मध्ये कल्पेशला खेळायचे आहेत, आणि इथून जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. जबरदस्त सामना पाहायला मिळतो, आणि कान्हाई स्पोर्ट पाय संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये जितू देवलीकरची गोलंदाजी कमालीची राहिली, आणि त्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला. इथे आणखीन एक विकेट मिळेल. अभिजितने टिपलाय स्वतःच्या गोलंदाजीवरती. एक आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर जास्त मिळालं, डिस्टन्स कमी होतं, प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते. लेग कटरचा वापर केला, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, भरपूर जास्त उंची, आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती काय कमालीचा झेल टिपलाय अभिजितने. आणि खरं तर जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी आज घरच्या मैदानावरती या कान्हाई क्रीडांगणावरती कान्हाई स्पोर्ट पाय संघ करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित. राऊंड विकेट. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झेल हवेत आहे. चंदन देवलीकर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. सलगचा दुसरा धक्का. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेत अभिजितनं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि प्रत्येक विकेटसाठी आकाश कोंडसकर आणि हर्ष स्ट्रायकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी मंदार मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. हो, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळेल. इथे जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटला गेलाय गावदेवी चिंचोटी हा संघ. खरं तर गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली राहिली होती गावदेवी चिंचोटी संघाची, परंतु तिथून जर पाहिलं तर या धावा बनवत असताना कुठेतरी संघ मागे राहिला. महत्वाचा फलंदाज कल्पेश सापटे या सामन्यामध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. संजयच्या बॅटमधून आपण जरूर धावा पाहिल्या, परंतु सतीश जाबर देखील धावपाच्या स्वरूपात या सामन्यामध्ये बाद झाला आणि कुठेतरी बॅकफुटला गेला हा संघ असंच म्हणावं लागेल. इथे पूल केलाय परंतु मिड विकेटला त्या ठिकाणी प्रशांत मात्रे होते आणि कॅच ड्रॉप झालाय. खरं तर त्यांना देखील पारितोषिक होतं जेलसाठी आणि ते सामना जिंकलेला आहे कानाई स्पोर्ट पाय या संघाने. अभिनंदन 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 कानाई स्पोर्ट पाय संघ. आडलक टपलक गावदेवी चिंचोटी संघ. खऱ्या अर्थानं आपला संघ या मैदानावरती दाखल झाला. खूप चांगली कामगिरी आपल्या संघाने केली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला यासाठी आपलं कौतुक आणि आभार देखील. आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थानं जितू देवलीकरनं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट जरूर त्याला मिळाली, परंतु बॅटिंग करत असताना चैतन्याच्या धावा देखील महत्वाच्या होत्या. 11 चेंडूमध्ये 21 धावा त्यांनी बनवल्या, 2 षटकार आणि 2 चौकार या उभ्या मैदानाला त्यांनी दाखवलं. त्यासाठी त्याच्या नावाची देखील नक्कीच चर्चा केली जाईल. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलेला आहे संघाचा कॅप्टन अर्थात चैतन्य खारखंडी.